पारस देशमुख आणि मोहन हजारे यांच्या अनुपस्थित मात्र देवबली संघ ग्राउंडमध्ये उतरलाय. कशी कामगिरी पाहायला मिळेल मैदानाच्या मध्ये देवबली या संघाची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन. पहिला चेंडू सूरजला. हा चेंडू गॅप सिलेक्शन त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती लगवलाय चौकार. चौकाराने सुरुवात केलाय मैदानाच्या आतमध्ये सूरजाने आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. सूरज हा चेंडू पुन्हा एकदा सरळ डावी खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला त्या ठिकाणी आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव येतोय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार लगवला, दुसऱ्या चेंडूवरती मात्र लगेच कमबॅक केलंय गोलंदाज केतन याने आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न त्या ठिकाणी एसटी रक्षक बीट होत आहेत. आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. क्षेत्ररक्षकाच्या भूमीमध्ये वेदांतला पाहू शकता तुम्ही. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकले. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ डावी खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कुठली चूक करणार नाही तोपर्यंत एक चिकी सिंगल घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 5. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केतनची पाहू शकता तुम्ही. हा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढला त्या ठिकाणी. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. चेंडू फरार. चौकार. चौकार लगवलाय. पाचव्या चेंडूवरती शेवटचा चेंडू असेल हा पहिल्या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक करतात त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 10. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली केतन याचे. 10 धावसंख्या खर्च केले. P1चा षटक होतं.
थँक्यू सो मच डीजे. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा राजेश हजारे हा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो तुम्ही. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलंय राजेश आणि त्याचाच सामना करेल सूरज. आतापर्यंत 5 धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज. पहिला चेंडू राईट मोर द विकेटने. हा चेंडू फुल चेंडू होता, मेजवानी घ्यायची होती त्या ठिकाणी आणि पंच आमच्याकडे वळतील. स्वेअर चेंडू आणि एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 11. दुसरा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाहीये. एक सोप्पा झेल त्या ठिकाणी आणि सूरज यांच्या खेळीचा अंत. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व. पहिल्या चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती मात्र लगेच विकेट संपादित केले आणि महत्त्वाचा गडी मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला आहे गोलंदाज राजेशाने. चांगली गोलंदाजी, गोल्डन विकेट. मोठा मास्सा मात्र गळायला लागला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र त्रिफळाची दांड्या गुल केल्या त्या ठिकाणी. जसा मैदानाच्या आतमध्ये तसाच जड पावलाने मात्र मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेत राजेशाने. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये साहिलला पाहू शकता तुम्ही. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 11. अथर्व जसे ग्राउंडमध्ये गेले होते मात्र तसेच बाहेर येत आहेत. कुठलीही धावसंख्या उभारली नाही अथर्व याने. 0वरती मात्र आऊट होत आहेत. संघासाठी काही करू शकले नाही मैदानाच्या आतमध्ये. अभिजित मात्र सलामीला गेलेत, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. अभिजितवरती मात्र संघाची जबाबदारी असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला त्या ठिकाणी. पॉईंटला होते त्या ठिकाणी, लाल्या होते त्या ठिकाणी. कुठलीच चूक करणार नाही. अचूक थ्रो त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावपलकावरती 12. चिंगूस गोलंदाजी पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर लगेच विकेट. नंतर पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक 2 घेतल्या आणि आता मात्र एक सिंगल खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये एकदम चिंगूस गोलंदाजी पाहायला मिळते राजेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने हा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने पुल केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येथील धावत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. थोडेसे फंबल होत आहेत.
राजेशच्या विरोधात मात्र चौकार रगवलाय 5व्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू आहे षटकातील. हा चेंडू फुलटॉस चेंडू आहे. मेजवानी आहे त्या ठिकाणी. फटका फसला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाही आहेत. पुन्हा एकदा होईल फलंदाज बाद. केला तर आतापर्यंत 3 विकेट घेतलेत मैदानाच्या मध्ये. एकदम जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते राजेशच्या माध्यमातून. अजून या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल की विकेट येईल, काय घडेल मैदानाच्या मध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील. दुसऱ्या क्रमांकाचं षटक चालू आहे मैदानाच्या मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहू शकता तुम्ही राजेशला. हा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने ढकलून खेळले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्प्यावरती चेंडूला उचलतील. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 17. दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपलंय मैदानाच्या आतमध्ये आणि 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये राजेशाने. प्रथम गोलंदाजी करत असताना केतनने मात्र 10 धावा खर्च केल्यात आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती 17. 2 ओव्हरच्या समतीनंतर डीजे. थँक्यू सो मच. पाहू शकता तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलं आहे. गोलंदाजी मार्कवरती कुणाल राईट मोर द विकेटने आणि त्याचा सामना करेल आकाश. पहिला चेंडू. हा चेंडू थोडासा बाहेर निघाला चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतील आणि हा असेल स्क्वेअर चेंडू. स्क्वेअरच्या मदतीने अवंतदार धाव 18 धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आहे आणि मात्र निर्धाव चेंडू. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू लगे कमबॅक केला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. कुणालला पाहू शकता तुम्ही, एक अष्टपैलू फलंदाज आहे दैवली संघाचा आणि गोलंदाजी सुद्धा चांगली. हा चेंडू खोदून काढला त्या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील, कुठली चूक करणार नाही. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 19. राजेशने चांगली गोलंदाजी केली मैदानाच्या मध्ये. लगेच कुणाल आले गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या क्रमांकाचं आणि कुणाल सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू मात्र डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती एक धाव. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू फरार, चौकार. मच डीजे पाहू शकता सायल्याच्या बॅटमधून बऱ्याच वेळानंतर चौकार आलाय. हा पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल होतील त्या ठिकाणी. तोपर्यंत दुहेरी धाव घेतली जाईल मैदानाच्या मध्ये आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25.
हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढाय सरळ ड्राईव्ह शतरक्षक त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाही तोपर्यंत दुसरी धावीचा प्रयत्न आणि थर्ड अंपरची मागणी मैदानाच्या मध्ये पाहू शकता तुम्ही. मैदानात चालू असलेला सामना दैवली त्याच्या विरोधात फाईट करतोय लोणेवली. हा पनवेलवरून संघ आलाय. हा लोणेवली संघ पनवेलवरून बिलॉंग करतोय. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी प्रयत्न फसलाय. मोठा फटका मारायचा होता आणि एक धाव बाईकच्या स्वरूपात एक धावीच्या मदतीने धावसंख्या धावपलकृती 27 सॉरी माफ करा 3 ओव्हरच्या समतीनंतर धावसंख्या धावपलकावरती 27. नवीन गोलंदाजी मार्कवरती युवराज. पहिला चेंडू हा चेंडू कट केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कुठली चूक करणार नाहीये. एक सोपा जल आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन फलंदाज बाद. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. विजय सीसी शिरगाव आणि जय हनुमान भुईसावरे या दोन्ही संघांमध्ये इनिंग ब्रेकमध्ये मात्र टॉस केला जाईल. युवराज सुरोसे जसं 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन आले आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट संपादित केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश 7व्या क्रमांकाचा फलंदाज पाहू शकता तुम्ही. लोणेवली संघाच्या माध्यमातून मात्र मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत.
हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 28. देवली संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा चेंडू, हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी फसवी गोलंदाजी पाहायला भेटते युवराज याची. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क होत नाहीये आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रथमेश पाहू शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. मिड विकेटला आहेत क्षेत्रक्षक, कुठली चुकणार नाही. अचूक फेकी त्या ठिकाणी आणि फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. विकेट गिरे तो हॅलो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळला त्या ठिकाणी. उंच उडाला चेंडू. तोपर्यंत 2 धावा घेतले जाईल. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 31. शेवटचा चेंडू या षटकातील चांगली गोलंदाजी युवराजच्या माध्यमातून पाहायला भेटते. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही. आणि हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी. तोपर्यंत एक चोरटी डाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीला मात्र धावचीत, बाद फलंदाज. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा एकवटल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि धावसंख्या 33. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती
धावा बनवल्यात आणि 34 धावाचं टार्गेट असेल दैवलिया संघासमोर. या पुढील होणारा सामना भुईसावरे विपक्ष विजय सीसी सिरगाव या दोन्ही संघामध्ये टॉस होईल. लवकरात लवकर याचे टॉस उडवण्यासाठी भुईसावरे संघ टॉस जिंकलाय आणि शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले फलंदाजीसाठी विजय सीसी सिरगाव संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही. संदेश आणि कुणाल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित पहिलं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक अभिजित. प्रथम फलंदाजी करत असताना 33 धावा कुठल्यात मैदानाच्या आतमध्ये लोणवली या संघाने आणि 34 धावाचं टार्गेट दिले देवलिया संघासमोर. पहिला चेंडू अभिजित यांचा आणि सामना करेल कुणाल. पहिला चेंडू बघितलं असेल अपील केले त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू जाईल. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस होता. फक्त दिशा दिले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाही. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. संघाचा अकाउंट ओपन करत असताना संदेश दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव घेतले. दोन चेंडूने एक धाव. चांगली गोलंदाजी करायला लागेल मैदानाच्या मध्ये लोणवली या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. स्ट्राईकवरती कुणाल, एक अष्टपैलू फलंदाज दैवली संघाचा. कुणालला पाहू शकता तुम्ही स्ट्राईकवरती. हा कुणालसाठी चेंडू फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. थोडीशी चूक केली. मोठा मस्त गळायला लागणार होता पण थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2. चांगला प्रयत्न पाहायला मिळेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होते साहिल होते त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न केला पण शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू हातातून निसटला आणि तोपर्यंत एक चिक्की सिंगल मात्र एकवटली कुणाल्याने. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुरेपूर फायदा घेतला त्या ठिकाणी. चेंडू फरार. षटकार.
ते संदेश याच्या बॅटीमधून पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न अपील केले त्या ठिकाणी. अपील मात्र पंचाने उचलून धरले आणि फलंदाज होईल बाद त्या ठिकाणी. संदेशला मात्र मैदान सोडावे लागेल. संदेश बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाज मैदानाच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं गोलंदाजी घेऊन आलंय आकाश. राईट ओव्हर द विकेटने आणि त्याचा सामना करेल फलंदाज कुणाल. पहिला चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल त्या ठिकाणी आणि एक धावेच्या मदतीने धावफलक 9. दुसरा चेंडू. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला त्या ठिकाणी. चेंडू जाईल लॉंग स्टॉप चौकार. बाईकच्या स्वरूपात या भेटतील 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 13. नशिबाचा चौक. यस डीजे.
मच 16 बॉल आणि 21 धावेची गरज मैदानाच्या मध्ये. 16 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या. दैवलिया संघाला स्पीडअप करायचा आहे सामना. वेळ मात्र खूप कमी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू. लोणिवली या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकायला लागेल. पुन्हा आज ठिकाणी कट लागले. त्या ठिकाणी शतरक्षक होते. थोडीशी चुकी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 14 मैदानाच्या आतमध्ये. अजून येणारे 14 चेंडू आणि 20 धावेची गरज दैवली या संघाला जिंकण्यासाठी. कोण जिंकेल हा सामना मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात कळेलच. चालू असलेला सामना दैवली त्याचा सामना करतोय लोणिवली. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पण शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. कुठली चूक करणार नाही आहेत. एक सोपा झेल. फलंदाज कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश. 13 चेंडू आणि 20 धावेची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू आणि 20 धावा बनवायच्यात. चांगली गोलंदाजी पाहायला भेटेल लोणिवली या संघाच्या माध्यमातून. महत्त्वाचा गडी बाद केला आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणाल सलामीला आले होते. त्याची विकेट मात्र प्रस्थापित केले आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. कुठली चूक करणार नाही आहेत. अचूक फेकी त्या ठिकाणी आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15. DJ 12 चेंडू आणि 19 धावेची गरज.
गरज. सामना कोण जिंकेल मैदानाच्या आतमध्ये? प्रेक्षकांना पडलेला प्रश्न, दैवली की लोणिवली, कोण जिंकेल मैदानाच्या आतमध्ये सामना? 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. काय घडेल आणि काय बिघडेल या 12 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. आणि गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहू शकता तुम्ही, चेतन तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. टार्गेट मात्र छोटं आहे, पण लोणिवली नाव कुठे छोटं आहे मैदानाच्या मध्ये पाहू शकता. आपण एकदा फुलटॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतील, कुठली चूक करणार नाही, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आणि 2 धाव पूर्ण होतात मैदानाच्या मध्ये. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17. आता येणारे 11 चेंडू आणि 17 धावेची गरज. अकरा चेंडू 17. आणि कुठल्या टीमला ठरेल मैदानाच्या आतमध्ये खतरा पाहू शकता तुम्ही. जबरदस्त मॅच एक बिग फाईट सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दैवली विपक्ष लोणिवली. आपण एक धाव घेतले त्या ठिकाणी. चांगली रनिंग पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. अठरा धावसंख्या, 10 चेंडू आणि 16 धावेची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला भेटेल लोणिवली या संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला त्या ठिकाणी. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत 1 धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 19. अजूनही 9 चेंडू आणि 15 धावेची गरज. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चिंगूस गोलंदाजी पाहायला भेटतोय. मोठे फटके खेचण्यापासून थांबवलंय मैदानाच्या आतमध्ये दैवली या संघाला, लोणिवली या संघाने. हा चेंडू पुन्हा एकदा फसवी गोलंदाजी केली त्या ठिकाणी. स्लोवर चेंडू होता, क्षेत्ररक्षक येथील धावत, तोपर्यंत 2 धावा एकवटल्यात. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण होईल का? पण मात्र 2 धावेवरती समाधान. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज. दैवली संघ मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. एकेरी दुहेरी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने घेण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे. जरी मोठे फटके येत नाहीयेत तरी मात्र एकेरी दुहेरीला प्राधान्य देतात मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, प्रयत्न फसलाय. चतुर गोलंदाज पाहायला भेटतोय मैदानाच्या मध्ये. चतुरीने गोलंदाजी करतोय. फसवा चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव जाईल. धावसंख्या स्थिर मैदानाच्या आतमध्ये 21. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का दैवली या संघाच्या माध्यमातून? स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही फलंदाज राजेशला. फुलटॉस चेंडू होता, कॅच होईल का त्या ठिकाणी? मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय. बॅकअप चांगलं त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा घेतल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 23. आता येणारे चेंडू असतील 6 आणि 11 धावेची गरज. शेवटचा षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल मैदानाच्या आतमध्ये? शेवटचा षटक, येणारे 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. काय होईल या मैदानावरती? सामना जिंकेल दैवली की सामना जिंकेल लोणिवली? पाहायला भेटेल थोड्या वेळात. तोपर्यंत एक ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. डीजे
थँक्यू सो मच डीजे. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी दिली जाईल या षटकाची पाहू शकता तुम्ही. शेवटचं षटक म्हटलं जातं तर हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मोठे फटके येतील. स्पीडअप करायचं आहे. लोणेवाडी पटापट स्पीडअप करायचं आहे. वेळ खूप कमी आहे आज. बघितलं सर शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज. येणारे 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. आणि स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही फलंदाज केतन. जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या मध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल का, काय घडेल काय बिघडेल या 7 चेंडूवरती मात्र कळेलच. दैवली जिंकेल सामना की लोणेवली. मी पहिलेच म्हटलं होतं की टार्गेट मात्र छोटं आहे पण लोणेवली नाव तरी कुठं छोटं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. फसवी गोलंदाजी मैदानाच्या मध्ये. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज सूरज याने. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. सूरजवरती जबाबदारी दिलेली आहे शेवटच्या षटकाची. हा चेंडू फुलटॉस आहे त्या ठिकाणी. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, कुठले चूक करणार नाहीत. एका टप्प्यावरती चेंडूला फेकतील. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का, आणि दुसरी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले त्या ठिकाणी. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25. जिथे 1 धाव होती मात्र तिथे दुसरी धाव सुद्धा एकवटली. शेवटच्या टप्प्यावरती मॅचचे आणि अशा चुका नाही घडल्या पाहिजे मैदानावरती. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेतल्या आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय मैदानाच्या मध्ये. अजून येणारे 4 चेंडू आणि 9 धावेची गरज. पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी एकवटली त्या ठिकाणी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान चामटुरी गावचे उद्योजक समाजसेवक धनाजी इरमाळी साहेबांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला लॉंग ऑनला. खेळाडू पोहोचतील. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. दोन धावेच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. 3 बॉल 7 धाब्याची गरज या मॅचमध्ये. 3 बॉल 7 धाबा या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. मुख्य व्यासपीठावरती धनाजी इरमाळी साहेबांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मुलाचा वेळ आपण दिलात, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 बॉलमध्ये 7 धाबाची गरज. तुम्ही पाहताय मैदानावरती केतन निहारी दाखल झालाय. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये 7 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. खरं तर मागील बारवरती आपण पाहिलं जिथे 2 धाबा एकपडल्या. थ्रो चांगला आला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धाबा करण्याचा प्रयत्न करतील या शंकात नाहीये. एकदा तर एकपडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा प्रचंड वेगाने एकपडल्या जातील. केतन निहारे कडे क्षमता आहे, मोठे फटकेबाजी तो करू शकतो या मॅचमध्ये. आणि आता सलग दुसऱ्यांदा जीवनदार मिळते केतनला. त्यामुळे जी स्ट्राईक मगाशी आपण पाहिली रोटेट झाली केतनकडे, ती भरपूर महत्त्वाची होती. कदाचित दुसरी धाव मगाशी घेण्यासाठी जर केतन आऊट झाला असता किंवा जर कलेक्टिंग चांगली आली असती तर केतन नॉस्टॅकीवरती थांबला असता. परंतु आता स्ट्राईक बहाली आहे. क्षमता या खेळाडूकडे, कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो. या मॅचमध्ये 2 बॉल 5 धाबाची गरज आहे. खरं तर आता टीम दैबरीला करायचं काय, तर 2 बॉलमध्ये एक फटका बाहेर मारायचा. परंतु दुसऱ्या बाजूला लोणिवळी संघ देखील पनवेल तालुक्यातून दाखल झाला आहे. त्यामुळे हार त्यांना देखील मंजूर नाही आहे या मॅचमध्ये. शेवटचे 2 बॉल 5 धाबाची गरज. याच खेळाची मी चर्चा करत होतो, परंतु फटका पोचलाय. गरुड झेप घेत असताना हा झेल टिपलाय आणि अखेर विकेट मिळतीये. मोक्याच्या निरीक्षणी धोक्याची घंटा वाजली आहे टीम दैबडी संघासाठी. त्यामुळे इथून धक्का लागतोय मोठा. केतन टटनाटन ला मैदान सोडावं लागेल. आता शेवटचा 1 बॉल 5 धाबाची गरज.
एक बॉल 5 धाबाची गरज या मॅचमध्ये. केतन निहारेनं टोलवलेला बॉल गरुड झेप घेत असताना तिथे मी म्हणेन झेल टिपलाय आणि अखेर मैदान सोडावं लागतंय केतनला. भोकाच्या निर्णय क्षणी हा फटका फसला, त्यामुळे तुम्ही पाहता आता मैदान सोडतोय नवीन खेळाडू मैदानावरती. प्रीतम मनोहर सुरोशे दाखल होतोय. लाल्या मैदानावरती दाखल झालाय. एक बॉल 5 धाबाची गरज या मॅचमध्ये. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने तुम्हाला पाहायला मिळतील मैदानावरती उतरलेत. झेल टिपल्यानंतर आपण पाहिलं खरं तर काय सेलिब्रेशन केलंय स्वराजनं. त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय आता एक बॉल 5 धाबाची गरज. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. मैदानावरती दाखल झालाय प्रीतम मनोहर सुरोशे. जर षटकार आला प्रीतमच्या बॅटमधून तर मनोहर सुरेशे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. क्या बात है. एक बॉल 5 धाबाची गरज आहे. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. परंतु या मॅचमध्ये भरोसा दाखवला आहे प्रीतमवरती. शेवटचा एक बॉल 5 धाबाची गरज या मॅचमध्ये. सामना रंगतोय. मॅच ऑन, हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील दाखल झाले त्या मॅचमध्ये. टीम लोणीला जिंकायचं जरूर, परंतु दैवरीला हार नाही मंजूर. बिग हिट ऑन साईडला खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू धावत पळत पोहोचलेत. झेल स्वीकारलाय, परंतु सामना जिंकलाय टीम लोणीवाडी संघानं. अभिनंदन.